इतिहास रचला याने, काही खास दिलं हो याने. इतिहास रचला याने, काही खास दिलं हो याने. मर्यादा नहीं वचने रे, विश्वास जपला याने. सप्तपदीने दिलेला हा उपहार रे, माझा शृंगार रे हा, माझा शृंगार रे. माझा शृंगार रे हा, माझा शृंगार रे. मंगळसूत्र 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 पप्पा भाऊ, अरे भाऊ काय झालं? अरे तुम्हाला जखम झाली? काही नाही झालेलं. ये बस इथे. ह्याच लॉकअप मध्ये आयुष्यभर इथेच चढत राहावं लागेल. चला चांगलं झालं, या निमित्ताने तू माझी चांगली मैत्रीण बनशील. पप्पा, आपल्या भावाला माफ करायची जी शिक्षा तुम्हाला मिळाली आहे ती मिळाल्यावर अगदी खुश असाल ना? रितिका, तू इथे माझी तब्येत विचारायला आलीस का? तुझी नाराजी दाखवायला आलीस मला? जितकं प्रेम रोहितला इथे मिळतं त्यापेक्षा कितीतरी जास्त प्रेम देशील तू तुझ्या घरी. ठीक आहे, चला मी तुम्हाला सोडतो. चल चल बेटा चल. अले 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 आता यायला मम्मी बघ. रडू नकोस हा. ही सुनबाई पण ना परीच्या बाबतीत इतकी बेपरवाह. 10 मिनिटं बोलली ते 15 मिनिटं होऊन गेली, अजून नाही आली ती. नको नको रडू नको रडू. अगो माझी बाहुली ती बाहुली. अगं सुनबाई, मुलांच्या बाबतीत इतकी बेपरवाही करू नये कधी. एकतर तू इतक्या लहान बाळाला सोडून गेलीस. आणि मम्मी, आय एम रिअली सॉरी. ते कावेरी आता आणि रोहित दोघे US ला जात होते. त्यांना सी ऑफ करण्याच्या नादात वेळेचं भानच नाही राहिलं. मी असं पुन्हा नाही होऊ देणार. त्या माझ्याकडे. मला वाटतं हिला झोप येते, तिला झोपवणे. हो म्हणजे मग हिचं रडणं थांबेल. हो मी बस तिला आता झोपवते. अरे ते काय झालं सुनबाई? मम्मी, हिच्या गळ्यात एक सोन्याचं लॉकेट होतं, ते कुठे गेलंय? अगं सुनबाई, कुठे तुटून पडलं असेल, मिळेल नंतर. अहो असं कसं? घरातून गोष्टी गायब होऊ लागल्या तर चांगली गोष्ट नाहीये. राधा कुठे? राधा! हे पहा सुनबाई, राधावर संशय घेणं हे काही ठीक नाहीये. ती तर बिचारी परिस्थितीने गांजलेली आहे. तू तिच्यावर संशय नको घ्यायला. मम्मी, मी तुम्हाला कसं समजावं? तुम्ही किती भोळे आहात. एक तर तुम्ही तिला पोलीस इन्क्वायरीच्या शिवायच कामावर ठेवून घेतलं, त्याशिवाय मला तिची लक्षणं चांगली नाही दिसत. ठीक आहे, आपण मोठे आहात, मी काय सांगू शकणार आपल्याला. पण ती जर सरळ असेल तर ठीक आहे, नाहीतर पोलीस तिला एक ना एक दिवस अटक करतीलच. मी हिला झोपवून येते. हो. ओ रे माझ्या बाळाला झोप आली. हां आपलं घर आपलंच असतं. हो सूर्या, तुरुंगात राहून ना घराची आसच विसरून गेलो आपण. पण सगळी लोक कुठे निघून गेली? शलाम साहेब, आपण मला बोलवलं? वॉचमॅन, घरची सगळी लोक कुठे आहेत? भाऊजी घरी नाही आहेत का? नाही मॅम साहेब, साहेब सध्या घरी नाही आहेत. ही सगळी लोक गेलीत कुठे? कावेरीताई आणि रोहितला सोडायला एअरपोर्टला गेलेत. कावेरी, रोहित अमेरिकेला निघून गेले. ठीक आहे, तू जाऊ शकतो. हो साहेब. ऐक एक मिनिट. वॉचमॅन, फार स्मार्ट दिसता तुम्ही. बस थोडीशी टोपी सरळ करून या आणि
टाय थोडी टाईट असायला हवी. फिट दिसतं आता. थँक्यू साहेब. आणि हो ऐक, हे घे, हे पैसे घेऊन जा आणि आपल्या मुलांना आमच्यातर्फे मिठाई दे. थँक्यू साहेब. थँक्यू साहेब. ओके जा. तुला ना कबुतरांना दाणे घालणं फार चांगल्या प्रकारे येतं. आणि पिल्लांचे पंख कापणं देखील. ही तर सर्वात मोठी पुण्याची गोष्ट आहे. मग पुण्याचं काम कधी करणार? पाहत राहा, त्या कामाची पण सुरुवात झाली आहे. आता त्याचे परिणाम तू पहा. नाही, माझ्याने आणखीन धीर धरवत नाहीये. माझ्या हात बदल्याची आग धगधगत आहे. माझ्या डोळ्यांसमोर ते सर्व येत आहे ज्याची मी कल्पना केली आहे. हो स्नेहा, मी माझ्या डोळ्यांना ते सर्व दाखवू इच्छितो. या घराला, या जागेला मी विसरू नाही शकत. ह्याच घरातून आपला अपमान करून हाकलून दिला, जेलच्या काळ कोठडीच्या मागे पाठवलं गेलं. याच घरातून आपल्या बर्बादीची वरात काढली गेली. याच घरातून. माझे डोळे ते क्षण तर कधी नाही विसरू शकत. आपण ते विसरायलाही नको सूर्या. नाही, मी ठरवलं तरी मी विसरू नाही शकणार स्नेहा. एक गोष्ट लक्षात ठेव, यापुढे केवळ बदल्याची आग मनात जागवत ठेवायची. केवळ बदला, बदला आणि बदला, दुसरं काही नाही. मी तुमचं मागणं मुळीच नाही मान्य करू शकत. वहिनी, मी सूर्या आणि स्नेहावर कोणतीही मेहरबानी नाही करत आहे, कोणते उपकार नाही करत आहे. गुन्हा स्नेहा आणि सूर्याकडून झालाय. तो अबोध जीव जो ह्या दुनियेत येणार आहे त्याचा काय दोष आहे? मी असं मुळीच नाही करणार. वहिनी, मी माझा निर्णय नाही बदलणार. कसला विचार करतेस दीदी? नाही, कुठं काय. मुलीला भेटायची इच्छा झालीये ना, होय ना? नाही, गावावरून जज साहेबांना भेटायला आले मी, माझ्या मुलीच्या चुकांची माफी मागण्यासाठी. मुलीला भेटायची इच्छा झालीये, होय ना? नाही, गावावरून जज साहेबांना भेटायला आले मी, माझ्या मुलीच्या चुकांची माफी मागण्यासाठी. जज साहेबांनी आपल्या नालायक भावाला माफ केलं, मग तुला का नाही माफ करणार? जज साहेबांनी भलेही सूर्या स्नेहाला माफ केलं असेल, पण ज्या जखमा त्या दोघांनी दिल्यात त्या जखमा इतक्या लवकर नाही भरणार. आपल्या लोकांनी केलेला छोटासा प्रहार खूप मोठं दुःख देतो. खरं तर हे आहे की स्नेहा आणि सूर्याने जज साहेबांसोबतच तुम्हाला पण फार छळले, तुमचे आत्मे विदीर्ण केलेत. ह्याच कारणानं ह्यांनी एवढं स्नेहाच्या बाबतीत ऐकूनही आपल्या मुलीला भेटायला सुद्धा ते इथे आले नाहीत. चुकूनही मुली जावयाची विचारपूस नाही केली माझ्याकडे. ठाऊक आहे, शिवराम भाऊजी आदर्शांशी अगदी एकनिष्ठ असतात. दीदी, आता आपलं काम तर होऊन गेलंय. मुलगी आणि जावयाची सुटका झालीये. मला वाटतं आता आपल्याला इथे राहायची मुळीच गरज नाहीये. आता आपल्याला गावी परत जायला हवं. मला वाटतंय की आपण जाण्याआधी जज साहेबांना भेटूनच जायला हवं. आपण जायच्या आधी जज साहेबांना भेटूनच जाऊया. साहेब, आपण मला बोलावलं? हो 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 वॉचमॅन, कसं आहेस? ठीक आहे साहेब, सगळं ठीकठाक. हो साहेब. वॉचमॅन, काय होतं की एक काम होतं. हो साहेब, म्हणजे तुझ्या फायद्याचं, ह्यात तुझा फायदा आहे. माझ्या फायद्याची गोष्ट साहेब? हो करणार. हो साहेब.
आयुष्यभर असं सडत राहणार तू? अशा प्रकारे या वर्दीवरच? वाटतंय आयुष्यभर वॉचमॅन म्हणूनच जगायचंय तुला? अगं राधा, तू रडतेस? अगं ह्यात रडण्यासारखं काय आहे? लॉकेट हरवलं होतं ना, मिळालं. तूच तर शोधून दिलंस. असं तर तू मस्ती वाटतंय, पण दीदींना तर हेच वाटतंय की लॉकेट मीच चोरलं होतं. अगं असं नाहीये. असंच आहे, तुम्हाला नाही ठाऊक. जेव्हा मी दीदीनं लॉकेट परत करायला गेले होते, त्या अगदी मला रोखून पाहत होत्या आणि त्या नेहमीच माझ्याकडे रोखून पाहतात. माझ्यावर संशय येतात, चोर समजतात त्या मला. यापुढे मी इथं नाही राहायची, मी माझ्या गावाला निघून जाणार आहे. अगं राधा, रडू नकोस. अगं तू हे काय मूर्खासारखं बोलत राहिलीयस? चुप राहा. ती फार मोठी ऑफिसर आहे, कलेक्टर आहे, कलेक्टर. तिची सवय आहे असं बोलायची. ती फार मोठी ऑफिसर आहे, कलेक्टर आहे, कलेक्टर. तिची सवय आहे असं बोलायची. मनाने वाईट नाहीये सुनबाई. या घरात तुम्हीच एक आहात ज्याला माझं दुःख समजतंय. अच्छा 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 अच्छा, तुझी काळजी घेते ना मी. माझ्यासाठी गप्प राहा, माझ्यासाठी रडू नकोस. आणि बघ, या पुढे गावी जायची गोष्ट नको काढूस. काही यायचं नसेल तर मला सांग. आणि अशा प्रकारे कोपऱ्यात उभं राहून रडत बसायची मुळीच गरज नाहीये. काय समजलं? वेडे कुठले. या पुढे गावी जायची गोष्ट नको काढूस. काही यायचं नसेल तर मला सांग. चल. हे बघ सूर्या, त्यांच्याशी बोलत असताना तुझी जीभ तर नाही अडखळणार ना? तू काळजी नको करूस, माझी जीभ जरा देखील नाही अडखळणार. मी आपल्या हिश्श्याबाबत बोलायला जातोय, आणि हिश्श्याबाबत बोलणं काही गुन्हा तर नाहीये काय? आणि जर कायद्याने पाहायला गेलं तर ही सगळी प्रॉपर्टी तर फक्त आपली आहे ना? तर यामध्ये संकोच कसला? ही सगळी प्रॉपर्टी आपली आहे. बहुतेक भाऊ आले. चल. नमस्कार नमस्कार नमस्कार. तुम्ही? हे बघा मी नमस्कार. रोहित आणि कावेरीला मी एअरपोर्टला सोडायला गेलो होतो, पण तुम्ही दोघी बाहेर का उभे आहात? आत का नाही गेला? किती वेळापासून आम्ही इथे उभे आहोत, पण वॉचमॅन दरवाजाच उघडत नाहीये. हे आजकालचे वॉचमन आहेत ना, खूपच बेपरवा झालेत. मी उघडतो, तुम्ही बसा. या या, तुम्ही या, बसा बसा. या ना. आलात तुम्ही दोघं? वॉचमॅन, वॉचमॅन,
वॉचमॅन तुला सांगितलं होतं ना की कोणाला आत नाही सोडायचं म्हणून. परवानगी शिवाय आत कसं येऊ दिलास? हकल या लोकांना बाहेर. जे या घरामध्ये परवानगी शिवाय शिरलेत. सूर्या, या कोणाला बाहेर घालवण्याच्या गोष्टी करतोस तू? तुम्हाला अजून कोणाला? मला माझ्याच घरात येण्यासाठी मला परवानगी घ्यायला हवी आहे काय? आणि कोणाची परवानगी घ्यायची गरज आहे मला? माझी. शिवाय माझी सुद्धा. जावई बापू, हे तुम्ही काय बोलत आहात? हे सत्य आहे आणि ही वस्तुस्थिती. तुझ्या म्हणण्याचा अर्थ आहे की मला माझ्याच घरात येण्यासाठी तुझी परवानगी घ्यायची गरज आहे सूर्या? हो भाऊजी, सत्य कडुलिंबासारखं कडू नक्कीच आहे, पण आमच्यासाठी मधासारखं फायद्याचं पण आहे. मला काही समजलं नाही. हो, आता जज आदित्य प्रताप सिंग इतके मूर्ख नाहीयेत ना की माझ्या इतकुशा गोष्टीचा अर्थ नाही समजत त्यांना. सूर्य, बहुतेक भाऊजींना तुझ्या म्हणण्याचा अर्थ लक्षात नाही आला. हेल्प हिम आउट, समजाव त्यांना. हा, खरंय तुझं. 2 शब्दात समजावतो मी तुम्हाला. व्हेरी सिंपल. तुमचं जे काही पण इथे होतं ते सर्व सर्व आता माझं आहे. तुमचं जे काही पण इथे होतं ते सर्व सर्व आता माझं आहे. आजपासून ह्या घरावर तुमचा कोणताही अधिकार नाही राहिला. तुम्ही जिला तुमची जायदाद समजत होतात ना, ती सर्व माझी आहे. भाऊजी, आता तुमच्यापाशी काही नाही राहिलं, काही नाही उरलं. तुम्ही इथून जाऊ शकता. स्नेहा, खरंच मी तुला जन्मालाच घातलं नसतं तर कमीत कमी माझी कूस कलंकित होण्यापासून वाचली तरी असती. माई, हे तुम्ही काय बोलत आहात? वहिनी, तुम्ही मध्ये पडू नका. ही दोघा भावांमधली गोष्ट आहे. आम्ही ती आपसात बोलवून सोडवून टाकू. जावई बापू, तुम्हाला ओळखण्यात आम्ही फार मोठी चूक केली. स्नेहाचा पक्ष घेऊन मी पण मोठं पाप केलंय. नाही, पाप तर मी केलंय. या सापाला पाळून याला वारंवार माझ्या प्रेमाचं, माझ्या ममतेचं दूध पाजून. भाऊसाहेब, सापाला दूध पाजलं तरी तो डसायचं नाही सोडत. त्याच्या स्वभावातच डसणं असतं. माझ्यावर कोणी उपकार नाही केलेत, उलट माझे उपकार आहेत भाऊंवर.
माझ्या आई वडिलांचं कर्ज आहे यांच्या माथ्यावर. भाऊजी तुम्ही सर्वांना सत्य का नाही सांगून टाकत की सूर्या तुमचा सावत्र नाही, तुम्ही सूर्याचे सावत्र भाऊ आहात. कच्च्या धाग्याने गुंफला हा संसार रे, पतीचे